सिंगल दिलं जाईल. सामन्याला सुरुवात होईल. वैटूवरलं पहिलं संघातर्फे पहिला शतक घेऊन आलाय संजय. दबारा पालनचा तिरकाशा प्रणाम पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय शुभम साठी. बघूया यस सामन्याला सुरुवात होते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. जर आपण पाहिलं तर मिड ऑन मिड ऑफचं क्षेत्ररक्षण चांगलं व्ही मध्ये सजवलं जात आहे. सव्या मैदानाच्या दिशेनं चेंडूवरती पहिला चेंडू कशा प्रकारे प्रहार केला जाईल. उंच पुरा खेळाडू शुभम बघायचं काय करतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडू भिरकावून दिलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगाने धावत आलाय. या ठिकाणी एक धाव येते. एका धावेनं धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर धाव फलकावरती धावा येऊन पोहोचतायत. एक धाव धाव फलकावरती येताना पाहतोय. सुरेख टाकला चेंडू आहे. तितका सुरेख टोळून काढलाय. चेंडू 7 वय सीमारेखा पार. धावा येत आहे 4. संधी देऊया डीजेला. यस कम ऑन डीजे. सुटला हवेचा वेग. सुटला हवेच्या वेगासह गोलंदाज चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. या मागच्या चेंडूवरती चौकार आला. चौकाराने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 5 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना असेल सिद्धिविनायक गोखिवरे विरुद्ध शंभूराजे बॉयज. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये आहे. यास चेंडू 7 आहे सीमारेखा पार. येतो बिग षटकार. संधी पुन्हा एकदा मिळते डीजे साठी. यस कम ऑन डीजे. धावा पाहिल्या तर धावपळकावर धावा येत आहेत. 11 धावा. प्रणय ऑन फायर मित्रांनो. प्रणय सडे तर उत्तर देतोय. पहिला फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला. दुसरा फटका एक चांगल्या प्रकारे खेळून षटकार मारला. तिसरा चेंडूचा समाचार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे परंतु प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. प्रयत्न कुठेतरी फसले जात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली जाते. धावपळकावर धावा पाहिल्या तर 11 धावा. 11 वरती 11 कोणाचा होईल बघूया. गोलंदाजी ट्रॅक वरती संजय आपली कामगिरी चोखपणे पार पडतोय. थोडाफार कान मंत्र दिला जातोय. दिला जाणारा कान मंत्राचा फायदा कितपत होणार माही 11 संघाच्या खेळाडूला. सुरेख फटका आहे. तितका सुरेख टोळून काढलाय अरविंद कार्पेटच्या साईन. चेंडू 7 आहे इन द गॅप. चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय चौकार. पुन्हा एकदा संधी मिळते डीजे साठी. यस कम ऑन डीजे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरेख फलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय याच्या स्वरूपात. प्रणय आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय मित्रांनो. यस सुरेख फटका है. आता मात्र डब्बे में डब्बा डब्बे में केक और घुटना टेका और षटकार टेक असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. संधी मिळते डीजे साठी. यस कम ऑन डीजे.
सुरेख फटका यस या ठिकाणी शुभम देखील सांगतोय षटकार सेकंद 13 स्वागत पहिला चेंडूचं षटकाराने स्वागत केलं जात आहे देवाचं पुन्हा एकदा संधी देऊया डीजे साठी यस कम ऑन डीजे जाऊया मैदानाच्या दिशेनं देवावरती आक्रमण केलं जात शुभम ऑन फायर रिव्हर्स अटेम्प्ट परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही निर्धाव चेंडूची सांगता होते सर्व पण मैदानाच्या दिशेनं पण एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय बघितलं काय करतोय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सुरेख फटका चेंडू हवेमध्ये फटका बसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती वेगाने धावत आला 2 धावा पूर्ण केल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे माझ्या मते तिसरी धाव पूर्ण केली जाईल एक खराब क्रिकेटचं प्रदर्शन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं परंतु फायदा झाला फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 धावेने संघ पुढे सरकला संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 30 धावा धावफलकावरती येत आहेत जर आता पाहिलं तर स्ट्राईक इन फलंदाज कोण असेल तर मित्रांनो प्रणय जो मगाच्या षटकामध्ये सळगला तोच प्रणय बघायचा आता काय करतोय देवावरती आक्रमण केलं जाईल का सुरेख टाकला चेंडू आता मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल का यस एक धाव तर निश्चित आली आहे माझ्या मते एकाच धावेवर समाधान मारायला लागेल तेव्हा यानं थोडं कमबॅक करायला सुरुवात केली आहे मागच्या षटकामध्ये आक्रमण करणारा फलंदाज प्रणय आणि या षटकामध्ये आक्रमण करतोय शुभम चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शुभम याच्या मार्फत सुरेख चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेने संघाच्या धाव संख्येत भर संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचत आहेत 32 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय सुरेख फटका धीम्या गतीचा फसवा चेंडू होता परंतु चांगल्या प्रकारे ढोळून काढलाय या ठिकाणी लॉंगऑफचा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला आणि या ठिकाणी एक धाव तर नक्की झाली एका धावेने संघ पुढे सरकला संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 33 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय सगळं पण एकदा मैदानाच्या दिशेनं रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी पंच 2 हात समांतर यस धावली अवंत धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर धावफलकावरती धावा येत आहेत 34 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय एक वाईट पडला एक डॉट आला 3 आले परत 3 आले रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आणि तो डॉट गेला ना बॅटची टॉप पेस घेतली आहे क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय नाहीये चेंडू जातोय का यस चेंडू जातोय सीमारेखा पार येतोय या ठिकाणी चौकार आणि संधी मिळते डीजे साठी यस कमॉन डीजे या ठिकाणी गोलंदाजाचे नाव सांगायचं आहे सचिन गोलंदाजी ट्रॅकवरची शेवटचं शतक घेऊन आलाय सचिन संघाची धावसंख्या धावफलकावरचा धावा पाहिल्या तर 38 धावा धावफलकावरती लागल्यात शुभम बघायचा काय करतोय मागच्या
सामन्यात मागच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती शुभम यादव षटकार मारला होता. या चेंडूवरती काय होते बघूया. अजूनही सलामीची जोडी सुरक्षित मैदानामध्ये आपण पाहतोय. एक चांगली मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलंय. सुरेख चेंडू आहे. भेदक मारा, चांगला यॉर्कर लाईनचा चेंडू होता मित्रांनो. एक धावतानीचे दुसरा धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचत आहेत. यस, आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. संघाची धावसंख्या धावफलकावरच्या धावा पाहिल्या तर 40 धावा धावफलकावरती लागल्यात. पण एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज सचिन. दाबारा पालांचा तिरकाशावर रणवाय पानसांच्या डाव्या सेटने मारा करतोय. विटवून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू साधतोय लॉंग लेग पट्ट्यामध्ये, सीमा रेखा पार येतो या ठिकाणी चौकार. चौकाराने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संधी मिळते डीजे साठी. यस, फलकावरती येते 44 पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज सचिन 2 मारा करतोय. शुभम बघायचा सुरेख फटकाय. एक धाव तो निश्चित गेलो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? माझ्या मते दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. बघा मित्रांनो, कधी कधी नशीब साथ देतं. आशा सोडल्यानंतर निराशा व्यक्त करायच्या नसतात. नशीब साथ देतं ते नशीब कुठेतरी आता मात्र शुभमला साथ दिली. एक धाव आली. एका धावेने संघ सगळी पुढे सरकला. संघ धावसंख्यात आता मात्र 2 धावा आल्यात. या चेंडूवरती 46 धावा झाल्या आहेत. एक धाव त्यांनी बॅटने पळून काढली होती, परंतु दुसरी धाव एक छोटी धाव घेण्यात यश आलं ओव्हर थ्रोच्या माध्यमातून. बघा मित्रांनो, प्रयत्न करावे लागतात. ज्यावेळी आपण प्रयत्न करतो त्यावेळी आपल्या बाजूने परमेश्वर सुद्धा असतो. त्यात काही मात्र शंका नाहीये. यस, जाऊया आपण पुन्हा एकदा सचिन याचा पुढे चेंडू शुभम साठी. शुभम बघायचा काय करतोय. स्टेप केलाय. सुरेख फटकाय. चेंडू आब्यामध्ये आहे. या ठिकाणी क्षेत्राच्या चेंडू खाली आलाय. झेल टिपला जाईल. गडी क्रमांक या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन होत आहे. शुभम डगआउट मध्ये परततोय. शुभम याचा पकडून झेल. संपलाय त्याचा खेळ. संधी मिळते डीजे साठी. यस, कम ऑन डीजे. आता नवीन बॅटर मैदानामध्ये किरण. यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक गोखिवरे विरुद्ध शंभूराजे बॉईज. या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यस, सचिन याचा पुढील चेंडू किरण साठी. किरण बघायचा आहे. आशिष किरण घेऊन मैदानामध्ये आलाय. मोठा फटका मारणार का? येईल का मोठा फटका? बघूया काय करतोय. सुरेख फटका आहे.
या ठिकाणी चेंडू 7 आहे, सीमा रेखा पार येतोय बिग असा लॉंग वे षटकार. संधी देऊया डीसीला. यस कमॉन डीसी. आता फक्त आपल्या दादूची हवा, दादूच फुलटू फॉर्म में भावा, मागे हटणार नाही लावा किती पण उडू देतो षटकार जाऊ दे पो, दादूच एक शॉट म्हणतो उडू देतो षटकार जाऊ दे पो. थँक्यू डीसी. जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक गोखिवरे विरुद्ध लावण्य 11. दोन्ही संघाच्या कन्नड नाणेफेकीसाठी या. सुरेख फटका आहे, चांगला आहे. या ठिकाणी चेंडू साईल का, 1 बाउन्स नाही आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे, चेंडू जातोय का, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा आल्या, 3 धावा देखील आल्यात आणि या ठिकाणी चेंडू जातोय. 4 धावा पळून काढल्यात. तर मित्रांनो बघा, सुरेख रन बिटवीन द विकेट फिटनेस आपल्याला पाहायला मिळाला. यंग खेळाडूंचा भरणासला संघ आपण मैदानामध्ये पाहिला. चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्यात यश आलं आणि संघाची धावसंख्या धाव फलकावर जर पाहिलं 56 धावा आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 57 धावांचं उद्दिष्ट असेल. मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलंय. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारण्यात यश आलंय ते अर्थात शिवलिंग 11 संघाला. यस जाऊया. यानंतर आपण टॉस्की बॉस मध्ये नाणेफेक पाहणार आहोत.
पुन्हा एकदा आपण विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत करूया. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. वडील पहिल्या संघातर्फे शिवलिंग 11 संघाकडून शतक घेऊन आलंय. गोलंदाजाचं नाव सांगायचं रितेश. रितेश याचा पहिला चेंडू, सलामीची जोडी. माही 11 संघाचा 12वा खेळाडू आमच्या पॅव्हिलियन कक्षामध्ये पाठवा मित्रांनो. माही 11 संघाचा खेळाडू 12वा खेळाडू पॅव्हिलियन कक्षामध्ये पाठवा. नॉन स्ट्राईकला येतो आकाश आणि स्ट्राईकला येतो. फलंदाजाचं नाव आम्हाला अजून समजलं नाहीये. रोहित. ओके, स्ट्राईकला येतो रोहित. नॉन स्ट्राईकला असला आकाश. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय रितेश. रितेश याचा पहिला चेंडू. समाचार घेतो रोहित. रोहितच्या पहिल्या चेंडूवरती हिट येईल का पाहूया. टाकला चेंडू, पहिला चेंडू विकेट केलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. या ठिकाणी येतोय बिग असा 1 बाउंड चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारांना इरादे स्पष्ट करतायत. संधी मिळते डीजे साठी. यस कम ऑन डीजे. मैदानात पण एकदा रितेश याचा पुढील चेंडू. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. रितेश टू रोहित याचा मारा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. उंच पुरा टोळा चेंडू आहे. क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती वेगाने धावत आलाय. झेल टिपला गेलाय. गडी क्रमांक या ठिकाणी 1चं पतन जातं. रोहित आता मात्र बिगिट करून माघारी परततोय. रोहित याच्या सुरुवात पहिला धक्का बसतोय. 4 यादव संख्येवरती रोहित डगआउट मध्ये परतलाय. पुन्हा एकदा संधी मिळते डीजे साठी. यस कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. माही. मैदानामध्ये येतोय माही. माही बघायचं आहे. माहीच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. पण जर पाहिलं तर 57 धावांचा पाठलाग करायचा. 4 धावा आतापर्यंत आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमवला. बँक बॅलन्स आपल्याला चांगल्या प्रकारचा गोलंदाजी. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आला, परंतु त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केलं. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकली. धापलकावर धावा जर पाहिलं तर 5 धावा धापलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज रितेश. रितेश टू आकाश याचा मारा. आकाश बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मोठा प्रहार केलाय. या ठिकाणी चेंडू अभेद्य आहे. क्षेत्राच्या चेंडूवरती वेगानं धावत आलाय. प्रणय याच्या हातामधून झेल निसटलाय. सुटला जातोय. जीवदान मिळतंय मित्रांनो. आकाश याला येणाऱ्या जीवदानाचा फायदा उचलता येईल का? कारण मित्रांनो मिळालेली संधी, संधीचं सोनं करावं लागेल. आणि आयुष्यामध्ये जो संधीचं सोनं करतो तोच आयुष्यामध्ये घडत असतो. त्यात काही मात्र शंका नाहीये मित्रांनो.
बघूया मिळालेल्या संधीचं सोनं करता येईल का. आणि संधी म्हणजे हात बुडा बिस्किटासारखी असते. रितेश टू माही याचा मारा बघायचा काय करतोय. सुरेख टाकलेला चेंडू आहे. या ठिकाणी पंच निर्धाव चेंडू घोषित करतील. यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक गोखिवरे विरुद्ध लावण्य 11. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी या यस आपल्याला शेवटचा पुकार असेल मित्रांनो. टाकल्या चेंडू बॅटची टॉपेज घेतली आहे. चेंडू 7 आहे. पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव तर निश्चित या ठिकाणी आली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या धापड जर पाहिली तर धापड धावा येत आहेत. किरण गोलंदाजी ट्रॅक वरती किरण आलाय. या ठिकाणी टॉस की बॉस मध्ये नाणेफेक केला असेल. एका बाजूला आपण लावण्य 11 संघाचा कर्णधार तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत सिद्धिविनायक किवरे संघाचा कर्णधार. पहिला चेंडू वरती या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काय झालं. एक धाव आली. एका धावेने संघ पुढे सुरेख फटका. आकाश ऑन फायर. आकाश याने आता मात्र मोठा प्रहार केलाय. षटकार टाकून संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा टाकतोय. संघाची धावसंख्या धावसंख्यावरती येते ती म्हणजे 14. टाकलं चेंडू तितकाच चेंडू जातोय. या ठिकाणी शेलबाद होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. आता मात्र आकाश डॉगआउट मध्ये परततोय. आकाश याचा पकडून घेईल. संपलाय त्याचा खेळ. संधी मिळते डीजे साठी. यस कम ऑन डीजे. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आले. नवीन बॅटरचं नाव सांगायचं आहे सन्नी. ओके संधी बघायचं काय करतोय. सुरेख फटका. चांगला प्रहार आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेतोय चेंडू कारी. यास या ठिकाणी सनी आला आणि त्याची आणीबनी झाली आणि त्या सनीची झाली आणि आता मात्र डगआउट मध्ये परतावं लागतंय. गडी क्रमांक 3 चं पतन होत आहे. सनी बॅक टू द पॅव्हिलियन. सनी कधी आला. सनी परतला सुद्धा. सनी याच्या स्वरूपात तिसरा धक्का बसते. देऊया संधी डीजेला. कम ऑन डीजे.
नवीन बॅटर आता मात्र देवा मैदानामध्ये येतोय. देवा बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय, परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. करण हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकचा चेंडू उडवलाय, चेंडू हवाई फायर केलाय. यस, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी बघा चुकी झाली आणि या ठिकाणी माघारी परतावा लागला असं, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर आला. येतोय षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती जर आपण पाहिली तर 6 ने पुढे सरकली आहे. 20 धावा धाव फलकावरती येतात. हॅट्रिकची संधी होती, हॅट्रिक झाली असती जर कदाचित क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या मागे नसता आला तर. जाऊया मैदानाच्या दिशेने. सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू साधतोय. सीमारेखा पार येतोय चौकार, चौकारानं शतक देखील संपलं गेले. संघ धावसंख्या झाली 24. घेऊया छोटीशी विश्रांती. शेवटचे 6 चेंडूचा आपण समाचार पाहणार आहोत. आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि बघ ना 26 आणि ते 6 आणि 6 12 आणि 11 आणि हे 20 किती झाले 31 ना रे मित्रा. हे 6 31 ना, 6 31 पाहिजे ना, 33. सुरेख चेंडू या ठिकाणी चेंडू सातोय सीमारेखा पार. या ठिकाणी बघा मित्रांनो बोडो स्वरूपात धावा येत आहेत आणि 6 चेंडूमध्ये 33 धावा पाहिजे होत्या. आता चौकार येतोय. राजा राजा गोलंदाजी ट्रॅक वरती राजा आलाय. 28 धावा झाल्यात. आता मात्र 5 चेंडू आणि 29 धावा. 5 चेंडूवरती 5 षटकार मारावे लागतील. माही याला आता मात्र महेंद्रसिंग धोनी बनावं लागेल. सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये. यश, प्रयत्न केलाय, चेंडू धाडलाय सीमारेखा पार. येतो या ठिकाणी षटकार. षटकाराने संघ धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 34 धावा. संधी देऊया डीजेला. यस, कम ऑन डीजे. शिट्टीवाद थँक्यू डीसे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती राजा याचा पुढील चेंडू. राजाचा या ठिकाणी बाजा वाचवला साधतोय, परंतु नाही, निर्धाव चेंडू होतोय. आता मात्र जर बघायला गेलं तर जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 23 धावांची. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. तीन चेंडू आणि 23 धावांची गरज. सुरेख फटका, फुलटॉचा चेंडू, फायदा उचलला, चेंडू साधतोय सीमारेखा पार. येतो या ठिकाणी षटकार. षटकारानं पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला. यस, कम ऑन डीजे. जर बघायला गेलं तर 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. माई आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. आता मात्र 1 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 17 धावांची. 17 वरती खतरा असणार. आता मात्र विजयाच्या वाटेवरती जर आपण पाहिलं तर शिवलिंग 11 संघ विजयाच्या वाटेवरती आपण पाहतोय. सुरेख चेंडू आहे, तितका सुरेख फटका आहे, चेंडू जातोय स्क्वेअर एक पटामध्ये सीमारेखा पार, परंतु या ठिकाणी पराजय व्हावं लागतंय आणि विजय होतोय तो शिवलिंग 11 संघ. विजय संघाचं हार्दिक स्वागत, तसं पराजय संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. काल कोणाची मगाशी टॉस कोणी जिंकला?